एक्झिट पोलमध्ये काही येऊ दे, तो कसाही येऊ दे, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून तानाशाही प्रवृत्ती नष्ट होणार, या देशातून जुमलेबाज सरकार दपार होणार आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहले. अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील, त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ, हा आम्हाला विश्वास आहे. नाही असं आहे, एक्झिट पोलला जायचं नाही म्हणजे पराभव स्वीकारायचा असं कोण, आम्हाला माहित आहे देशामधला 2 दिवस काहीच होणार आहे. त्यामुळे आम्ही आता आमच्या मतपेट्यांची सुरक्षा कशी राहील त्यावर लक्ष केंद्रित करणार. इकडे आम्हाला गुंतवून ते दाखवतील आकडे आणि मग वातावरणामध्ये ते सांगतील की काहीतरी गडबड असतील तर म्हणून ते आकडे फुगवून टाकतील. पण हायकमांडचा आदेश आहे जायचं की नाही, हायकमांडचा आदेश अंतिम आहे. ते म्हणतील जाऊ नका तर नाही जाणार. त्यांनी कुठला तरी विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असणार. आणि जाऊन तरी काय ते चॅनल कसं दाखवणार शेवटपर्यंत. तुम्ही पाहिलंय अनेक राज्यामध्ये इथने पार उतने पार आणि आलं काय. त्यामुळे ते त्यावर काही फार आम्हाला भाष्य करायची गरज नाही. असं हे सत्तेचा दुरुपयोग ते कशाही पद्धतीनं करू शकतील, पण जनतेने भरभरून मतं दिली आहे. त्यामुळे आम्हाला जो विश्वास आहे तो प्रचंड आहे आणि आम्ही सत्तेत येणार हे 100% खरं आहे. दिशा म्हणजे भयावह परिस्थिती राज्यामध्ये आहे. राज्यकर्ते सुस्त झोपले आहेत, चिंतेमध्ये झोपले आहेत की आमचं वाटोळं झालंच आहे त्यांचं. त्यामुळे त्या पराजय दिसत असल्यामुळे त्यांना मला हे कळत नाही की शेतकऱ्यांना आता कालही मी मुश्रीफांचं स्टेटमेंट ऐकलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागतो म्हणजे काही का मागितली नाही. भयावह दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्याकडे काही राहिलं नाही, पिकाचं पुनर्गठन करण्याचं आहे, पीक कर्ज खरं म्हणजे माफ करण्याची आवश्यकता आहे. इतकी भयावहता आहे आणि संपूर्ण फळबाग सुकले. अनेक प्रकारच्या या मधामध्ये आलेल्या गारपिटीमुळे शेतीचं नुकसान झालं, गव्हाचं झालं, कडधान्यांचं नुकसान झालं. आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून हे शिथिल करून शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता होती. विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो असतो, पण त्यांना त्यासाठी वेळ नाही. त्यांना मात्र टेंडर करण्यासाठी परवानगी मागतात. 25,000 कोटीचे टेंडर विशेष परवानगी निवडणूक आयोगाकडे मागून तुम्ही काढताय, त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही? थोडी तरी जनतेच्या मनात जनतेची किंवा शेतकऱ्याची कीव वाटत नाही? आणि इकडे मात्र शेतकऱ्याला मदत करताना तुमचे हात आकडते घेताय आणि तुम्ही निवडणुकीचा बागुलबुवा करताय. हे तुमची बेईमानी आहे शेतकऱ्याप्रती, हे आता स्पष्ट झाले. नाही आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी PM ज्यांनी 8,000 किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष पेरलं गेलं होतं ते विष प्राशन करायचं काम, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले, देश कशा पद्धतीने चाललेला आहे, देशातील जनतेचे काय हाल होत आहे, असं ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजींनी मिळवलं आहे. आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीव त्यांना आहे. आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल, जे नेत्याचं नाव समोर येईल ते या देशाचे पंतप्रधान होतील. त्याला वेळ लागणार नाही, हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात ते खरं आहे. कुठे जातील पराजयानंतर हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचार. त्यांचा पराजय पक्का आहे, ते हारतायत, ते आत्ताच विचलित झालेले आहेत. ते जाऊन पवार साहेबांना भेटत आहेत. तर कोण कुठे जाणार हे 4 तारखेनंतर कळेल. त्यांची अवस्था काय असेल हे कळेल. आणि पूर्वी ठेवायला पाहिजे होता. आता सर्व प्रकरण जनतेने पुढे आणलं, विरोधकांनी पुढे आणल्यानंतर आता काय लक्ष ठेवायचं? कारवाईच्या पूर्वी का लक्ष ठेवलं नाही? तर याचाच अर्थ असा आहे की किसी के ना किसी से प्यार है, त्यावेळेस ते दिसत होतं. मनोज जरांगे 288 जागा लढवणार आहे विधानसभेत. आनंद आहे. नवीन पार्टी होत असेल तर लढलं पाहिजे. ज्याला स्वातंत्र्य आहे त्यामध्ये काही कोणाला रोखण्याचा काही संबंध नाही. जनता ठरवेल कोणाला काय पारड्यात टाकायचं.